आपल्या सोबत आहे देवा। या संपूर्ण प्रकरणात आमदाराच्या भावावर थेट थेट दोषारोप ठेवले जात आहेत, काय अधिक माहिती? प्रज्ञा, खरं तर सोमवारी सायंकाळी 11:15च्या सुमारास ही घटना घडलेली आहे आणि या घटनेचा उलगडा जो आहे तो मंगळवारी रात्री उशिरा झाला आणि तेव्हापासून खरं तर दौंड येथील चौफुला या ठिकाणी हे चालवलं जाणारं अंबिका कला केंद्र आहे आणि त्या ठिकाणी गोळीबार झाला याची चर्चा जी आहे ती संपूर्ण जिल्हाभर पसरली गेली, पोलीस खात्यापर्यंत पोहोचली आणि तेव्हापासून पोलीस खातं याच्या पडताळणी करत होतं की खरंच या ठिकाणी गोळीबार झालाय का आणि कोण महिला जखमी झाली आहे का। तर काल बुधवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास पोलिसांना याची खात्री पटली की या ठिकाणी गोळीबार झालेला आहे। भिंतीच्या छतावरती एक गोळी लागलेली आहे, त्याच्या खाणाखुणात या ठिकाणी पोलिसांना मिळून आल्या आणि त्यानंतर खरं तर या कला केंद्राचा जो व्यवस्थापक आहे त्या व्यवस्थापक मॅनेजर म्हणून आपण त्याला, त्याच्या तक्रारीवरून बाळासाहेब मांडेकर याच्यासह अन्य 3 जण म्हणजे एकूण 14 लोकांवरती गुन्हा दाखल करण्यात आला। ही कारवाई जी आहे ती काल 4 वाजता पार पडली। एकंदरीतच या प्रकरणी विविध आरोप प्रत्यारोप होत असताना पोलिसांवर कुठेतरी दबाव होता का असं ज्यावेळी विचारलं गेलं त्यावेळी पोलिसांनी हे स्पष्ट केलं की तक्रार द्यायला पुढे कोण येत नव्हता, त्यामुळे या संदर्भातील माहिती जी आहे ती मिळाली नव्हती। मात्र जेव्हा माहिती मिळाली तेव्हापासून पुढे या प्रकरणाची सखोल चौकशी आम्ही केली आणि आता गोळी फायर झालेली आहे हे क्लिअर झाल्यानंतर आम्ही या ठिकाणचे जे काही व्यवस्थापक आहेत त्यांची तक्रार आम्ही घेत आहोत। पोलिसांनी त्यावेळी हेही सांगितलं की ह्या लोकांवरती भीती होती, ते भीतीपोटी तक्रार द्यायला पुढे आले नाहीत। अर्थात भीती होती की त्यांच्यावरती कोणाचा दबाव होता हा देखील पुढे तपासाचा भाग असणार आहे। आता आपल्यापर्यंत जी माहिती येते त्या माहितीनुसार बाळासाहेब मांडेकर हा जो आरोप आहे ज्याने या ठिकाणी फायर केलेला आहे त्याचे इतर 3 सहकारी, त्यापैकी जे एक अनोळखी व्यक्ती आहे ते वगळता इतर हे जे 3 आरोप आहेत, मग त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर बाळासाहेब मांडेकर असतील, चंद्रकांत मारणे असतील आणि गणपत जगताप या 3 लोकांना पोलिसांनी आज अटक केलेली आहे आणि त्यांना आज 4 वाजता न्यायालयात ते हजर करणार आहेत। बाळासाहेब मांडेकर जे आहेत त्यांची आपल्याला जी खात्रीलायक सूत्रांची माहिती मिळते ते बोर हवेलीचे जे विद्यमान आमदार आहेत शंकर मांडेकर यांचे ते सख्खे बंधू असल्याची माहिती मिळते आणि त्याच अनुषंगानं आता विरोधी पक्ष जो आहे तो या प्रकरणी मोठे आरोप करतोय की एका आमदाराचा भाऊ या ठिकाणी येतो आणि त्या ठिकाणी वादावाद होतो आणि तो थेट गोळीबार करतो। त्यामुळे एकंदरीतच आता या प्रकरणातील 3 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, अटक केलेली आहे आणि त्यांनी नेमकं फायर का केलं, काय घडलं होतं, काय कारण होतं याचा तपास जो आहे तो पोलिसांकडून केला जाणार आहे। प्रज्ञा, देवा, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।